बातमी येते नाफेडच्या कार्यालयात घुसलेले शेतकरी अखेर बाहेर पडलेले आहेत। सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त झालेत। नाफेडच्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसत शेतकऱ्यांनी चांगलाच गोंधळ घातलेला होता। नाफेडच्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ द्या अन्यथा सोयाबीन तुमच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला होता। सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे विशेष आभार मानतो की सातत्याने शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरला आहे, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतचे आभार। तुमचा मुद्दा सांगा काय? आमचं म्हणणं आहे की 250 ते 300 शेतकरी अजून गाड्या घेऊन तुळजापूर बाजार समितीच्या बाहेर उभे आहेत। त्यांचं अजून सोयाबीन घेत नाहीत, 5 दिवस झाले तिथंच खातात, तिथंच पेतात, कधी कधी उपाशी झोपतात। तर त्यांचं सोयाबीन खरेदी ऑनलाईन असू नसू घेतलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। इकरी होईना झाली साहेब, इकरी सोयाबीन घेऊन आज 5 दिवस झालं मी इथं बसलो, तरी अजून काय त्याचं इकरीचं काय नाही। मालकीन दवाखान्यात, लेकरं बाळ घरात, जनावर ही राहणार ही त्याचे पुढे, आणि रोज ट्रॅक्टरवाले बाहेर मागतील सोडतील आम्हाला। किती सोयाबीन आहे तुमचं? माझं 70 पिशवी आहे। 70 पिशव्या? हा, 70 पिशव्यासाठी 5 दिवस झालं बसला। 5 दिवस झालं बस। आता काय म्हणले अधिकारी साहेब, काय म्हणले आता तुम्ही भेटले? काय अजून नंबर येईना